थोडा मला जसा पाहिजे. हॅलो 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 बढिया. खाने में कड़ी आलू भात है. क्या बात है. तर सन्मान्य शाहीर साहेब बोलून गेले. म्हणतात की लिहिणाऱ्यांना चुकीचं लिहिलं की म्हणतात तुम्ही न पलटी मारली मला माहित नाही. काहून आमच्याकडे बोट कम दाखवता शाहीर साहेब. आत्मचिंतन करा. हे रेकॉर्डिंग इथं लागली सांगितलं ना कोर्टात केस टाकीन आणि जिंकून मी येईन. लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे मी. लक्षात ठेवा. वो हमारे आदर्श है उनको मैं मानता हूँ. समजलं का. मी ज्या गोष्टीला माझा स्वभाव आहे म्हटलं ना जिथपर्यंत मी चुकत नाही तिथपर्यंत झुकत नाही. अरे मोडून जाईन पण वाकणार नाही. क्या बात आहे माझी शाहीर साहेब. मी असं कधी बोलिंग का जी पहिल्या फेराले का तुम्ही पुस्तक वाचावा म्हणून म्हणजे एवढा तो का नाव का मी तुमच्या हातांना मला काय तेरवी करायची आहे का नाही. एवढा अरे वा. शाहीर साहेबांनी शेर म्हटला की मनाले गेलो म्हणते ते का घुबडाची आग होते. तर शाहीर साहेब म्हणे तुम्हाला समजायचं काम आहे. आजी मी तर समजतो पण मी नाही शेर म्हणला होता का भिकाऱ्या घरी उंदीर फरफडे. तर शाहीर साहेब का म्हणे मी भिकारी आहो का म्हणे. अगदी मग तुम्ही काऊन आपल्या अंगावर घेतलं. हो ना. म्हणजे तुम्ही आपल्या तोंडानं आपलं खरून मला जर तुम्ही पलटी मारायचा प्रयत्न करू नये पण हा पलटी मारू देणारा नाही. लक्षात ठेव का. लहान साहेब पण चोन काय की माय चोन 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 वाला. असं शाहीर साहेब लहानपण त्या कृष्णानं घेतलं असतं तर ते धर्माचं महाभारत पाहायला मिळालं नसतं. लक्ष ठेवा काय म्हणतो. लहानपण काय म्हणतात. लहानपण त्या कृष्णाने घेतलं असतं ते धर्माचं महाभारत पाहायला मिळालं नसतं. लहान समजून जर त्या जिजाईने शिवबाला ठेवलं असतं तर 16व्या वर्षी त्याचं पाऊल युद्धामध्ये पडलं नसतं. अजिबात. लहान समजून जर त्या बोधिसत्वाला डावललं असतं तर या देशाला कायद्याचं संविधान मिळालं नसतं. शाहीर साहेब लहानपणा कुठं घ्यायचा याचा पण सुंदर आधार आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले होते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार. अगदी बरोबर. अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. लक्षात ठेवा. असं आहे. तुम्ही म्हणाल का ते गलत आहे आणि तू जर आपला लहानपणा घे. नाही जी शाहीर सुखदेवेजी हो स्वभाव माझा तो स्वभाव माझा नाहीये. मी म्हणलं ते म्हणलं नाही म्हणलं तर नाही म्हणलं. तशी तयारी ठेवतो बंदूक मला भरून येतो आपल्यावाल्या. हवेत नाही चालवत मी. शाहीर साहेब ठीक आहे काही हरकत नाही. तर मला म्हणते गुरु करा लागन. सांगा जी आता येईन 1.5-2 वर्षाची शाहीर मला गुरु करा लागन म्हणते. ठीक आहे 5 कपडे घेऊन जातो मला घालले तर येईन कमीत कमी. शाहीर साहेब काय म्हणणार जर लक्ष असू द्या. काय शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शायरी बंधनाला मी तोडणार नाही. ताकदीनं भिडलो या सावर गावामध्ये तुले तर पलटवल्याशिवाय सोडणार नाही. शाहीर साहेब मैं आपको मानता हूँ जानता हूँ. लक्षात ठेवा. कारण आता झाले 2-2 राऊंड झाले. निशान शाहीरले चढला आता बावरल्या वाणी करते बिचारा माराले पायते घा. पण मी याच्या आवाले डावाले काहीच भेट नाही. कारण छातीले आव पक्का हा निशान शाहीर मारन चौका.
तहा सूरज मारन छक्का। बिल्कुल सावर गावाचा पार। सुखदेव साहब क्या कहना है मेरा गौर फरमाए शेर के ऊपर, क्या कहना है? क्या? हर जगह पड़ा दुख जिंदगी में, कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए। 8-8 घंटे 12-12 घंटे ड्युटी चालू आहे, टेन्शन ओव्हर थिंकिंग या समाजात खूप वाढलेली आहे। पण या 5 मिनिटाचे आभार मानतो, जोरदार टाळ्या होऊ द्या, टाळ्या होऊ द्या, टाळ्या होऊ द्या, इंजन गरम करा। का म्हणतो का एवढा पैसा एकोपाप करून हा कार्यक्रम घडून आणला। कल क्या हुआ जाने दो, आज का दिन बड़ा अच्छा है, अच्छा है। अरे मकर संक्रांति की सबको हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छा है। मैं मेरे भाग्य समझता हूँ, ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पर बुलाया है करके तो मैंने निशान शहर से हास्यात मिलाया है। अरे वाह। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि इनकी और आपकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए। केंद्र में सरकार कांग्रेस किया है चाहे भाजपा किया है, अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए, अच्छे दिन आना चाहिए। इकडं कोणी पडला तरी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे। काँग्रेस बसे चाहे भाजपा बसे, आपल्या शेतकऱ्याचे चांगले दिवस आले पाहिजे। अंबानी अडाणी ठेवते का जी तमाशे? नाही। जे पाहिजेत का तमाशे? अजिबात द्यायला पाहिजे। अक्षर कुमार, जयाप्रदा, माधुरी दीक्षित, कोण पाहिजे तमाशे? शेतकरी लोक। हे बापू हे गेले म्हणते मैं पराठी विकली, तू 500 रुपये वर्गणी दे, तू 100 रुपये वर्गणी दे। अरे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कलाकार बसले इथं, हे बोलणारे जे बोलले, एक जण एकदम उत्कृष्ट बोललं, खूप जोरदार जबरदस्त क्वालिटीनं, की प्रत्येक माणूस बसलेला इथं कलाकार आहे, पण हे व्यासपीठ आम्हाला भेटलं म्हणून आम्ही का तोफखान झालो का? नाही। तोफखान झालो का? अजिबात। हर जगह पड़ा दुख जिंदगी में, कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए। मुस्कुराओ। अपनों को तो सभी दुख बताते, कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए। क्या बात है। नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए। और महबूब से तो सभी मोहब्बत करते, कभी कभी मोहब्बत वो अपने माँ बाप से जताना चाहिए। अरे वाह, क्या बात जताना चाहिए। आणि म्हणून शायर सभाचं गाणं आहे, लक्ष सुद्धा। अरे टाकुकार पहार माझी ज्ञानाची तलवार, टाका। अरे बोतर तू जातो उधार, त्याले लावून घे जो धार। क्या बात है। तो मेरा कहना है शेर साहब, जरा लक्ष से। बिल्कुल कार्यक्रमाला मजा येईल जी, कलर घ्या तो पैसा वापस। ती कॅपॅसिटी ठेवतो, एकच नाही दोन्ही शेर ठेवतो, शब्दात उत्तर शब्दानं ती। आणि म्हणून काय म्हणणं आहे? काय? अरे सुते ना संगवा तकिया पे, अरे सुते ना संगवा तकिया पे, अरे तकिया लगाई के। क्या बात है। अरे सैया जी, अरे सैया जी, अरे सैया जी बिलवा मांगे रे, और गमछा बिछाई के। सैया जी बिलवा मांगे रे, गमछा बिछाई के। सैया जी बिलवा मांगे रे, सैया जी बिलवा मांगे रे, गमछा बिछाई के। अरे सुते न सकवा खटिया पे, सुते न सकवा खटिया पे, अरे तकिया लगाई के। अरे सैया जी, अरे सैया जी, अरे सैया जी बिलवा मांगे रे, और गमछा बिछाई के। अरे सैया जी बिलवा मांगे रे, और गमछा बिछाई के। सैया जी बिलवा मांगे रे, गमछा बिछाई के। सैया जी बिलवा मांगे रे, गमछा बिछाई के। और क्या कहना है सुखदेव साहब? क्या कहना है? टाकू का आर पार म्हणत्याची माझी ज्ञानाची तलवार। तो मेरा कहना है क्या? अरे जेवण टाकल आर पार, आर पार पुरं टाकला आर पार, अगे माय, अन खालून रक्ताची लागली धार। मेली रक्ताची धार लागली म्हणते। आपण तू कायले मिली? आता तू उधर डाला किधर? और तूने कर दिया अपना मुंह काला। बाप रे। घर में होना साली लेकिन नहीं होना साला, क्यों? वो है दिलवाला। क्या बात है? आणि म्हणून टाकू का आरपार म्हणते का नाही, पण जेव्हा टाकला आरपार असं रक्ताची धार। अरे 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 देवा परमेश्वरान धापेवाडा कडमेश्वरा कसं झालं म्हणतो आता। आणि म्हणून काय म्हणणं आहे? काय? अरे जेव्हा टाकलं
घालून रक्ताची लागली अन मेलो माय अन मेलो माय अरे मेलो माय हा आवाज आला जेव्हा घातला मी जेव्हा घातला मी नयव काय म्हणणं आहे काय नवरा हकले वखर बायको आणि भाकर जमाना गेला 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 नवरा हकले वकर बायको आणि भाकर तो जमाना गेला झोपून राहते अर्चीन नवरा फुसते फरशी हा जमाना आला बरोबर नवरा हकले वखर बायको आणि भाकर तो जमाना गेला झोपून राहते अर्ची नवरा फुसते फरशी हा जमाना आला तो कोणी म्हणते शुगर झालं कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल चारण्याचा विटामिन नाही ते टमाटर वरून दिसते लाल हा मी विचारतो खुल्लम अरे अरे मेरे भैया क्यों कर रहे यार मी विचारतो खुल्लम खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का आणि जे पंक्तीच्या जेवणाली मजा होती ते बफेच्या जेवणाली येते का अजिबात नाही तर लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते 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 बाबा लगीन बाबा कवा होईल लगीन 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 लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते आजी आणि जशी लग्नाची वेळ द्या तर ते नवरी मागच्या दरातून उठून पडते त्या पण इकडं लग्नाची वेळ तिच्या मग भूत जागा होते कसं काऊन रे मी त्यावर प्रेम नाही करत होती का माझ्या बापानं माझं लग्न जोडलं थांबा माझ्या बापानं माझं लग्न जोडलं रे येणार रे लवकर मला घेऊन जा ना मरण त्याच्या घरी जाऊन ज्या बहीण तुला पराचं होते तर कुकू लावणीच्या पहिले मरण कुकू लावणी होऊ देते लग्नाच्या दिवस येऊ देते आणि जसे मायबाप लग्नाची तयारी करते तसे मागच्या जातून उठून पडते अरे का तुमचं होय बडबड खाना नंगाळ खाना डान्स संगमा लावला तुम्ही ना संगमा सध्या नाश मानला तर मायबाप चिल्लावते आमच्याच का म्हणते गावच्या पोरी पडून चालल्या आणि मला हे सांगा बंधूंना सावित्रीबाईने शाळा काय याच्यासाठी काढल्या नाही काढल्या सुखदेवे साहेब शब्दाचा झगडा होते लक्षात ठेवा नाही तर मग एक जिससे कोई सिकंदर नहीं होता एक हार से कोई फकीर नहीं होता ये तो केस जीतने के बाद पता चलता क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता नाही कोणी घेतले कागदान कोणी घेतले पेन पण शाहीर पुरे बनले शाहीर आणि घे मग कोणी कडलं कोणी कडतो घेऊ पण जेव्हा टाकला हार पार पुरी खालून रक्ताची लागली धार माय मेलो वो माय जेव्हा टाकते का नाही पुरा आवाज आला मेलो वो माय घातला मी नवजात घातला कोण कोणाला म्हणते कोण छत्रपती शिवाजी महाराज असा जो अफजल खानाच्या भेटीले जाते छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीले जाते छोटासा वाघनका राहते छोटासा वाघनका राहते तो वाघनका जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या पोटात टाकते तेव्हा तो जीवा महाल तानाजी मालसुलेला सांगते म्हणते ताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणते जेव्हा आरपार टाकला म्हणते वाघनक्या वेळ खालून रक्ताची धार लागली म्हणते बिलकुल बापरे आणि तो चिल्लावे म्हणते अफजल खान कसा ए अम्मा मर गई रे तोबा मेरी खैर नाही अब तो आणि मेलो वो माय मेलो आवाज आला म्हणते जेव्हा घातला मी नवजात शाहीर साहेब मी तुम्हाला म्हणणार नाही पण मी ना म्हणलं भिकाऱ्या घरी उंदीर फरफडे तर मी भिकारी आहो का म्हणते त्या नावावर एक घर लिहून ठेवीन 9 घरानापाशी लक्षात ठेव जो 8 मी आपल्यापाशी ठेवीन तुला मधातलं घर देईन 2 बाजूला 2 ठेवू आणि समोर माझं काय म्हणणार
लागला हाती अरे याची फोडतो छाती अरे करतो याची माती पुराणी होती दाती अरे करतो याची माती पुराणी होती दाती अरे स्वतःला समजते हा तोफखाना नाही तोफा आणि याच्या पोटात घालतो कट्या घाला 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 आणि मिलो माय अरे मिलो माय हा आवाज आला आणि जेव्हा घातला मी नवजा मिलो माय हा आवाज आला जेव्हा घातला मी नवजा दोन्ही शाहीर बराबरीचे आहे शाहिरी सामना बराबरीचा झाला पाहिजे तिकडं दारू पिऊन पडलेला माणूस हा दुय्यम तमाशा पाहाले आला पाहिजे आला पाहिजे वारे म्हणती शाहीर आले रे म्हणती नाही तर मग ते चालू आहे मग पहिल्या मासी माय पहिला मन सोडा असं नाही व्हायला पाहिजे नाही लोक म्हणतील नाही तर ह्या गावात बी डायकाचा मंडळ आहे बरोबर आहे रे जी हा जोरदार डायकाचा मंडळ आहे मी ऐकलंय त्यांच्या डायका तसं नाही व्हायला पाहिजे तमाशा आहे तमाशा सारखा व्हायला पाहिजे क्योंकि क्या कहना है मेरा क्या भाऊ भावाच्या वैरी होते जेव्हा गोष्ट येते शेतीच्या हिस्स्याची बहीण भावाची अक्षी तोडते जेव्हा वाटचाल होते पैशाची कोणासाठी शेती तर कोणासाठी पैसा मोठा झाला आणि एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली मला हा मोठा विचार आला विचाराला हा तर आयुष्य हे 100 वर्षाचं आहे किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल एकदा कधी गड्ड्यात गेले तर कुठं ना माहिती तुमचा कुठं आहे माल म्हणून प्रत्येक क्षणा माणसानं असा जगला पाहिजे का नाही रे कल रहे तो रहे लेकिन आज बिलकुल अरे क्या दिन था रे आज का आणि म्हणून शाहीर साहेब मी म्हणतो भिकाऱ्या घरी उंदीर फरफडे तर भिकारी आहो का म्हणते आणि तुम्ही म्हणलं घुबडाची आग होते मी म्हणू का मी घुबड हो का म्हणून पण शायरी मी ते नाही करणार शाहीर साहेब हो मैं पसंत नाही करता नाही हे तुम्हाला माहित आहे मर्यादा मी कधी सोडत नाही आणि म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज समोर काय म्हणते जेव्हा टाकलं का नाही बहीण बिलकुल डायरेक्ट खतम काम फिनिश आतड्या बुक्या बाहेर सीधा पण जशी त्याला चिवारी लागली अफजल खान आले आहे का आणि म्हणून टाकली हवरती आणि कसं लागलं रे तुला जीवा मेलो माय अनाथा मेलो माय मेलो माय हा आवाज आला जेव्हा खोतला मी नवजा आवाज आला जेव्हा खोतला मी दादा सुख दे
लहान लहान करत असन का नाही त्याला गर्वाची उपाधी दिसते. दिसते दिसते. कासवाला जरी दूध नाही तरी त्याच्या पिल्ल्याला त्याची तहान आहे. आणि मी मनुष्य त्यालाच खरा समजतो जो मोठ्याशी मोठा ना लहानाशी लहान आहे. क्या बात है. बुधवार 8 दिवस हे नंतरचा भाग आहे. हो मी तुमच्या काबिल समजलो ना झालो का नाही झालो मग तुम्ही कुस्तीच नव्हती खेळायला पाहिजे. बरोबर आहे शाहीर साहेब हे गर्वाची उपाधी आहे बरं लक्षात ठेवा. आणि म्हणून अफजल खानाला तो छत्रपती शिवाजी महाराज म्हणते की जेव्हा टाकला आरपार खालून रक्ताची लागली धार आणि मेलो माय हा वाजाला जेव्हा घातला मी नवजार. आणि म्हणून तो समोर छत्रपती समोर गाण्यावरती माझा वडिलाचं आणि माझं काय मत त्याचा गुरु ब्रह्माचं गाणं बोललं अफजल खान. गुरु ब्रह्माचं गाणं बोललं अफजल खान. अरे त्याची मान अरे त्याची कापली मान त्याची वामाला अरे त्याची कापली मान त्याची वामाला. आणि म्हणून अफजल खानाची मुंडी कापली जीवामालानं आणि ती जिजाईला भेट केली. कारण त्या योजनेचं नाव ठेवलं होतं काय काय बोकुड योजना. असं बोकुड योजना. आणि म्हणून काय म्हणणं आहे काय हरे गुरु ब्रह्मा सैनिक त्याचा आणि सांगे लोकाला त्याचे विचार. अन मेलो माय अन मेलो माय कशी अन मेलो माय हा आवाज आला मेली घे बाप्पा मरत आणि घातला मी नयवजा. जेव्हा घातला मी नयवजा. शाहीर साहेबांनी एक आध्यात्मिक गाणं सादर केलं. म्हणतात अशी कशी माजर उंदराच्या गड्याले घंटा बांधते आणि एक सुग्रीव चुलीवर बसून भाजी रांधते. शाहीर साहेब संपूर्ण गाण्याचा सारांश एका गोष्टीमध्ये येते. आता तुम्ही याच्यावरती काय बोलता असं तुम्ही म्हणत नाही का तेच आहे बा म्हणून. आता अशी कशी माजर उंदराच्या गडाले घंटा बांधते. आता तुम्ही म्हणलं का तिच्या काट्याच्या भोवती सारी दुनिया नांदते. तर माझी कल्पना लागली कशी कायशी माजर म्हणजे काय. तुम्ही आपली घडी पहा. घडी ज्याला म्हणतो आपण ज्या हातात घातली आहे. आता माजर ना उंदीर एक काटा समोर पडते एक काटा तिच्या मांग धावते. पण एक वेळ अशी येते का जसा काट्यावर काटा मिरला तसाच तो घंटा वाजते. शाहीर साहेब अशी कशी माजर उंदराच्या गड्याले घंटा बांधते आणि ते सुग्रीव चुलीवर बसून भाजी रांधते. तर सुग्रीव म्हणजे काय हे समय सूचकता ज्याच्यावर सर्व लोक आपले आपले कर्म काढत आहे. शाहीर साहेब म्हणजेच काम करत आहे. कोणाला कोणतं काम आहे कोणाला कोणतं काम आहे हे सुग्रीव आहे. शाहीर साहेब समय सूचकता ज्याला म्हणतो हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमचं उत्तर. पण आता माझं गाणं काय म्हणते काय म्हणते
साहेब काय जसं तुम्हाला मी तुमच्या गाण्याकडे भान ठेवलं तसं तुम्हाला सुद्धा माझ्या गाण्याकडे भान ठेवायचं आहे म्हणून काय म्हणणं आहे काय अरे सल्ला सांगितला आंधळ्यानं आणि तिकडं ऐकलं त्या बंदरानं अरे सांगितलं आंधळ्यानं ऐकलं त्या बंदरानं काय केलं उंदरानं आणि मने भलताच तमाशा होणार आहे 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 सल्ला सांगितला आंधळ्यानं तिकडं ऐकलं बंदरानं पण काय केलं त्या उंदरानं काय केलं अबे म्हणे भलताच तमाशा होणार आहे आता कोणता तमाशा होणार आहे शाहीर साहेब इसका तुमको करना है विचार विचार और सावर गांव में आज लगाने तुम्हारे तलवार को धार धार नाही का जमून पाहतो जमले तर शेर नाही तर काऊंची तलवार बोचट झाली का? हे तोच म्हणते बोचड झाली मी नाही म्हणत हो का आणि म्हणून समोर काय म्हणणं आहे काय काय म्हणणं आहे अरे हत्याले दिला मान अरे वा अरे की धड त्याच्यावर कोपते अरे की धड त्याच्यावर कोपते हत्याले दिला मान अरे की धड त्याच्यावर कोपते समोर गेलं अरे जंगलातलं मास्तर झोपले समोर गेलं अरे जंगलातलं मास्तर शाहीर साहेब काय म्हणत काय हत्याला दिला मान गिदड त्याच्यावर कोपते आणि वाघाले समोर गेलं जंगलातलं मांस खाऊन घपते सांग बरं कायचा सार आहे त्या गाण्याले मी विचारत नाही फक्त सार सांग गाण्याला कायचा आहे आणि म्हणून काय म्हणणं आहे काय बरं होईन का झगड्यानं आणि केला विचार सगळ्यानं बरं होईन का झगड्यानं विचार केला सगळ्यांना काय केलं बगड्यानं काहीच नाही केलं मने भलता तमाशा होणार आहे मने भलता तमाशा होणार आहे भलता तमाशा होणार आहे मने भलता तमाशा होणार आहे भलता तमाशा होणार आहे मने भलता तमाशा होणार आहे भलता तमाशा होणार आहे मने भलता तमाशा होणार आहे आता दुसऱ्याकडे करे लोक म्हणतील साला शाहीर का पागल का रे म्हणतील कधी लांडके सांगते कोणी कुत्रे सांगते कोणी हत्ती सांगते ते बात अंदर की आहे आणि म्हणून शायरी करणं सोपी खेळ नाही आजी पागल व्हावं लागते पागल पुरं पैताळ बरोबर तमाशे चालू करतो तर 65 किलो वजन राहते 70 किलो आणि जेव्हा सीजन खतम होते का नाही 45-50 किलो खुबून गेलं एका काडीचा राहतो मिरची कशी राहते एका काडीची तिखट तसं काम होऊन जाते कठीण काम आहे जी मोठं टेन्शन राहते च्या बहीण इकडे ठेकेदार बो 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 हॅलो तुम्ही आले नाही या लवकर कार्यक्रमाला वेळ होऊन राहिला मग तुम्हाला समजत नाही का बरं मग आलो आता कार्यक्रम कधी चांगला नाही झाला का शाहीर साहेब तुम्ही ना तमाशा केला जी त्या बहीण मजा नाही आली आम्हाला अरे बापा मग एक काम करा तुमचे 2000 रुपये कमी अरे बापा मग हे बाकीचे कलाकार अरे कसं रे अरे मोठं टेन्शन आहे पण इकडं काय म्हणतो काय काय केलं आंधळ्यानं सल्ला सांगितला आंधळ्यानं असं ऐकलं बंदरानं आणि म्हणे काय केलं उंदरानं काय भलता तमाशा होणार आहे सुखदेवे साहेब तुम्हाला सांगायचं आहे कायचा सार आहे तर गाण्याले आणि मग काय म्हणणं आहे काय अरे हत्याचा घेतला जीव
डोक्यात लुत्र्यानं आणि केला खराबा कुत्र्यानं. हत्याने हत्याचा घेतला जीव, कोण घेतला? त्या कावड्यानं मारल्या टोचा. अगदी माय फक्त टोचा अशा टोच, टोच, टोच. दुखते. गेला हत्ती लम्मा हो का? आणि मेंढक पाण्यात लढायला बसलं. असं. त्या मेंढक्याला पाहिलं कोण पाण्यात रडून राहिलं तर? कोणीच नाही. कोण पाहिलं? त्या भाटीवाना पाहिलं. माझ्या भाटव्याना पाटीवाला एवढी निकाम फार. ज्याले मला दोन बाजूला ठेवून मधातलं घर द्यायचं माय बरं. हो का? बिलकुल नऊ घरी आता बिचातलं घर देईन म्हणजे देईन. देवनच द्या. तेवढी छाती ठेवतो शाहीर साहेब. आणि तुम्ही म्हणता 2 अटॅक आले, अटॅक सोडा. हा बंद आहे तोपर्यंत तुम्हाला मरू देणार नाही शहरी क्षेत्रामध्ये. नाही. हा बहीण एकटी आपली स्कॉर्पिओ काढीनं सिद्धा हॉस्पिटलमध्ये नेऊन फेकीन. हो. ते छाती ठेवतो मी. आणि म्हणून काय म्हणणं आहे? काय? माझर बोका त्या लुत्र्यानं आणि केला खराब्या कुत्र्यानं. अरे माझर बोक्या त्या लुत्र्यानं खराब्या कुत्र्यानं काय केलं डुकरानं. अरे म्हणे भलता तमाशा होणार आहे, म्हणे भलता तमाशा होणार आहे, भलता तमाशा होणार आहे, म्हणे भलता तमाशा होणार आहे. शेवटचं कडवं राहिलं आहे आणि म्हणून शेवटचं कडवं काय म्हणणं आहे? शरीत अरे काळा गाण्याचा अर्थ लावा शरीत अरे काळा गाण्याचा अर्थ जाई शाहिरी व्यरीथ. अरे बुजोरी कशाला करत? अरे वाईट कशाला डोक्यात भरता आणि भलत्याच मार्गाने कशाला परता. अरे अनुभवाच्या जोरानं आणि या ब्रह्माच्या पोरानं, अनुभवाच्या जोरानं या ब्रह्माच्या पोरानं, अनुभवाच्या जोरानं ब्रह्माच्या पोरानं कल्पना केली मोरेश्वरानं. अरे वा. आणि म्हणे भलता तमाशा होणार आहे, म्हणे भलता तमाशा होणार आहे. आमचा राऊंड समाप्त झाला. निशाण शैल्या आयोजित करतो, तुम्ही तसेच बसून राहा. मा खलबला